प्रेज द लॉर्ड. आजच्या या बुधवारच्या कौटुंबिक भक्तीमध्ये देवाने आपल्याला सहभागी होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी परमेश्वराचे खूप खूप आभार मानते. त्याच्या नावाला खूप खूप मी धन्यवाद देते. प्रार्थनेची सुरुवात आपण एक प्रार्थना घेऊन करूया. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा देव बाप्पा, आभार आणि उपकार मानते देव बाप्पा की आजच्या या कौटुंबिक भक्तीमध्ये तू आम्हाला सहभागी होण्याची संधी दिलीस, ही भक्ती करण्याची संधी दिलीस, म्हणून तुझे आभार उपकार मी मानते देव बाप्पा. होय प्रभूजी, देव बाप्पा या भक्तीमध्ये तू हजर आहेस असा आमचा विश्वास आहे. होय प्रभू, या भक्तीचा ताबा तू घे देव बाप्पा. या भक्तीमध्ये उपस्थित प्रत्येकाला आणि देव बाप्पा ऐकणारे जे सर्व कोणी आहेत तुझे लेकरं, त्या सर्वांना तू विपुल आशीर्वादाने आशीर्वादित कर. आणि देव बाप्पा, आम्ही जी स्तुती गायन गाणार आहे, जो संदेश देणार आहे, त्या सर्व काही गोष्टी तू आशीर्वादित कर देव बाप्पा. इथून पुढचा वेळ काळ तुझ्या पवित्र हातामध्ये देते आणि ही लहानशी विनंती धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि पवित्र नावात मागते, म्हणून तू ऐक. आमेन. आत्ताच संडेला आपण पितृदिन साजरा केलेला आहे. प्रत्येकाने आपापल्या घरीच साजरा केलेला आहे. तर त्या पितृदिनानिमित्त मी एक गाणं सादर करणार आहे. उपासना संगीत याच्यातून गीत क्रमांक 8. मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, सहस्रनामे शोभती तुझ नाव, सहस्रनामे शोभती तुझ नाव, काय तयास करावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, बाप चराचा तू अचराचा, बाप चराचा तू अचराचा, वेड मनानच ठावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, ख्रिस्ता द्वारा लेकरू तव मी, ख्रिस्ता द्वारा लेकरू तव मी, उमगुण नित्य रमावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, तव वात्सल्यता वास म्हणे मज, तव वात्सल्यता वास म्हणे मज, येणच मी विसरावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, जिकडे तिकडे मज भावंडे, जिकडे तिकडे मज भावंडे, परके कोणी नसावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, तव वासाला साजे ऐसे, तव वासाला साजे ऐसे, शील मधी असावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, मजला केला तव त्या ख्रिस्ता, मजला केला तव त्या ख्रिस्ता, मी मात्रान गणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे,
सदैव म्हणावे. प्रेज द लॉर्ड. आपण आता आजच्या संदेशाकडे वळणार आहोत आणि आजच्या संदेशासाठी जे वचन घेतलेलं आहे तर ते वचन आहे इफिस्करस पत्र याचा 5वा अध्याय आणि 17वं वचन. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. तर ह्या एकाच वचनावर आज आपण चिंतन आणि मनन करणार आहोत. तर देवाची इच्छा काय आहे? आपल्याला सर्वांना माहीत आहे की जुन्या करारामध्ये देवाने पित्याने आपल्याला आज्ञा दिलेल्या आहेत. त्या 10 आज्ञा आहेत आणि ते सर्वांना आपल्याला तोंडपाठ आहेत. अगदी मूर्तीपूजा करू नको, माझ्या समोर तुला अन्य देव नसो, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, खून करू नको, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. अशा या सर्व 10 आज्ञा ज्या आहेत त्या सर्व आपल्याला तोंडपाठ आहेत. तर मग बायबलमध्ये आज्ञा ह्या एका अध्यायामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. तर मग देवाची इच्छा काय आहे? देवाची इच्छा ही एका अध्यायामध्ये लिहिलेली आहे असं मला काही वाटत नाही. तर मग देवाची इच्छा नेमकी काय आहे हे आपण या संदेशामधून बघणार आहोत. तर संदेशाकडे पुढे वळण्याच्या अगोदर आपण छोटीशी प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा देव बाप्पा, पवित्र प्रभूजी, तुझ्या नावाला मी खूप खूप गौरव देते देव बाप्पा. तुझ्या नावाचं गौरव करते की आजचा हा संदेश देण्यासाठी हा विषय तू मला दिलास आणि देव बाप्पा सर्व तयारी करण्यासाठी तू मला सहाय्य शक्ती आणि मदत केलीस, म्हणून तुझे खूप खूप आभार आणि उपकार मानते देव बाप्पा. होय प्रभूजी, आज या संदेशाच्या द्वारे तुझ्या लेकरांशी मी बोलणार नाही देव बाप्पा, तर माझ्याद्वारे तू बोलणार आहेस. आणि म्हणून देव बाप्पा माझ्या जिभेला आणि ओठाला तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श कर. आणि देव बाप्पा हा संदेश सगळ्यांनी समजून ग्रहण करावा यासाठी प्रत्येकाच्या अंतःकरणाला तू स्पर्श कर देव बाप्पा. इथून पुढचा सर्व काही वेळ काढ आणि मी स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये देते देव बाप्पा. लहानशी विनंती धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि पवित्र नावात मागते, म्हणून तो ऐक. आमेन. तर देवाची इच्छा काय आहे? आता ही देवाची इच्छा मी अगदी आध्यात्मिक किंवा तारण वगैरे या गोष्टींच्या बाबतीत न देता मी दैनंदिन जीवनामध्ये आपलं जे दैनंदिन जीवन आहे त्यामध्ये देवाची इच्छा काय आहे हे मी सांगणार आहे. तर त्यामध्ये आता आपले रोजच्या आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, आपण करत असलेले कामं, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. आता आपण ह्या ज्या 10 आज्ञा ज्या आहेत त्या आज्ञा जर आपण नाही पाळल्या तर आपण त्याला काय म्हणतो? आज्ञा न पाळणं म्हणजे पाप. तर मग इच्छा, देवाच्या इच्छा न पाळणं किंवा इच्छेप्रमाणे न वागणं म्हणजे काय आहे? आताच आपण वचन वाचलं की मूर्खासारखे होऊ नका. तर देवाची इच्छा काय आहे हे समजून घ्या. तर आपण जर देवाच्या इच्छेप्रमाणे नाही वागलो तर मग आपण कोण आहोत? मूर्ख. आणि मग जर आपण मूर्ख आहोत तर मग आपण काय करणार? मूर्खपणा करणार असं. तर आपण उदाहरण घेऊया येशू ख्रिस्ताचं. तर येशू ख्रिस्त ज्यावेळेस पृथ्वीवर होते तर आपण बघितलेलं आहे की येशू ख्रिस्त त्यांच्या दिवसाचे जास्तीत जास्त वेळ हे फक्त प्रार्थनेमध्ये घालवायचे आणि पित्यासोबत ते प्रार्थनेच्या द्वारे बोलायचे. आणि येशू काय करायचे की नेहमी आपल्या शिष्यांपासून, लोकसमुदायापासून लांब जायचे, एकांतात जायचे आणि एकांतात जाऊन ते प्रार्थना करायचे. आणि पहिली आपण जर येशू ख्रिस्ताची प्रार्थना जर बघितली तर ते प्रत्येक प्रार्थनेमध्ये म्हणायचे की माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. असं की आपण कोणत्या मरणाने मरणार आहे हे देखील येशूला पहिल्यापासून ठाऊक होतं. आणि अगदी वधस्तंभावरचं मरण पत्करण्याच्या अगोदर येशू ख्रिस्ताने गेतशेमाने बागेमध्ये प्रार्थना केलेली होती. आणि ही प्रार्थना काय होती की हे बापा, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, आणि तरी देखील माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि त्याचप्रमाणे आपण दुसरी एक घटना बघू की ज्यावेळेस येशूला धरून देण्यासाठी, ज्यावेळेस पकडून घेण्यासाठी ज्यावेळेस शिपाई आले आणि शिपाई ज्यावेळेस म्हणाले की तूच येशू आहे का आणि तुला आम्ही पकडून न्यायला आलो, त्यावेळेस येशूसोबत जो शिष्य होता
त्यांनी लगेच त्या शिपायाचा तलवारीने कान कापला. आणि त्यावेळेस येशू त्या शिष्याला काय म्हटला की माझ्या जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे घडावं. म्हणजे लिहिलेलं आहे म्हणजेच पित्याची जी इच्छा आहे त्याप्रमाणे घडावं अशी तुझी इच्छा नाही काय. आणि म्हणून असं म्हणून देवाने काय केलं, तो जो कान आहे तो कानाला स्पर्श केला आणि तो कान त्या शिपायाचा बरा केला. आणि आपण इतरही बाबतीत बघितलेलं आहे की येशूने काही चमत्कार केले, तर त्या चमत्काराच्या बाबतीत देखील आपण बघितलं की काना येथील जे लग्न होतं त्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की येशूने चमत्कार केला. पण त्या अगोदर ज्यावेळेस येशूला सांगण्यात आलं, मरिया ज्यावेळेस येशूला म्हणाले की यांना मदत कर, आता तू काहीतरी कर, त्यावेळेस येशू काय म्हणाला की माझी वेळ अजून आली नाही. आणि नंतर थोड्या वेळाने त्याने तो चमत्कार केला. त्याचप्रमाणे ज्यावेळेस लाजरसचं आपण एक उदाहरण बघू की लाजरस ज्यावेळेस आजारी होता त्यावेळेस त्याच्या बहिणी मार्था आणि मरिया यांनी येशूला निरोप पाठवला की माझा भाऊ आजारी आहे. येशूला हा निरोप मिळाला, पण तरी देखील येशू 2 दिवस जिथं होता तिथंच राहिला. आणि मग नंतर तो जेव्हा वारला, ज्यावेळेस त्याला अगदी कबरेमध्ये ठेवलं, त्यानंतर येशू तिथे गेला. तर मग जर माहीत असून आपण जर बघितलं की येशूने जे रोग्यांना बरं केलं ते अगदी इमिजिएट केलं, लगेच त्याच्या समोर आलं तर लगेच त्याने केलं. मग ह्या 2 बाबतीत येशूने असं का केलं, तर आपण असं म्हणू की त्याला तोपर्यंत त्या गोष्टी करण्याची परमिशन पित्याकडून मिळालेली नव्हती. आणि म्हणून या 2 घटनांमध्ये की जे काना इथं जे चमत्कार केला त्यावेळेस येशूने असं उत्तर दिलं की माझी वेळ अजून आली नाही. आणि नंतर लाजरसाच्या बाबतीत देखील येशू 2-4 दिवसानंतर तिथे गेला, कारण की देवाला हे माहिती होतं की मला अजून परमिशन मिळालेली नाही. आणि ज्यावेळेस परमिशन मिळाली आहे पित्याची, त्यावेळेस मी ह्या गोष्टी हे चमत्कार करण्यासाठी खरोखर देव समर्थ आहे. आणि म्हणून देवाने विश्वास ठेवून, येशूने विश्वास ठेवून पित्याची इच्छा ऐकली आणि त्याप्रमाणे तो वागला. तर मग आपल्यालाही देवाने वचन दिलेलं आहे की काय, की शोधा म्हणजे सापडेल, मागा म्हणजे मिळेल आणि ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. तर मग आपणही या वचनाप्रमाणे आणि परत असंही सांगितलंय की प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करा. आणि मग आपण तर खूप वचन पाळणारे आहोत. आणि मग म्हणून आपण काय करतो की आपल्याला जे पाहिजे ते लगेच आपण देवाकडे प्रार्थनेच्या द्वारे मागतो, आपणही प्रार्थना करतो. आणि मग काय आपण प्रार्थनेमध्ये काय मागतो की जे आपल्याला पाहिजे आहे तेच आपण देवाला मागतो. आणि मग देवाला म्हणतो, देवा मला हे दे, मला हे कर, माझ्यासाठी हे कर, मला हे पाहिजे ते पाहिजे. पण आपण येशू ज्याप्रमाणे बोलायचं त्याप्रमाणे आपली हिंमत होत नाही की त्या प्रार्थनेच्या शेवटी म्हणावं की देव बाप्पा तुझ्या इच्छेप्रमाणे तू कर. कारण की आपण त्यावेळेस आहे ना, आपल्याला असं वाटतं हे फार कठीण आहे, ही फार अवघड गोष्ट आहे. कारण की आपण असा विचार करतो त्यावेळेस, जर देवाची इच्छा जर नसली, आपण असं म्हणालो की देवा तुझ्या इच्छेप्रमाणे कर, आणि देवाची इच्छा जर नसली आणि देवाने ते जर नाही दिलं तर काय. कारण की आपण कसं म्हणतो की नाही आपल्याला ते पाहिजेच आहे, मग देवाची इच्छा असो नसो आपण त्याच्या इच्छेचा आपण विचारच करत नाही. आपण फक्त म्हणतो की नाही मला पाहिजे, मला पाहिजे असं. तर आणि मग कधी जर असं देवाने जर दिलं नाही आपल्याला पाहिजे आणि देवाने आपल्याला दिलं नाही, तर मग आपण फार नाराज होतो आणि मग आपण प्रार्थना करायचं सोडून देतो, हे करतो आणि मग म्हणतो आम्ही तर फार देवाची प्रार्थना केली, आम्ही फार मागितलं, पण आपण ॲक्सेप्ट नाही करत की हा देवाची इच्छा असेल म्हणून नाही का हे झालं नसेल. आपण तसं नाही, तर आपण देवावर रागून नाराज होऊन आपण आपलं आयुष्य आपण व्यतीत करतो असं. तर मी एक छान एक उदाहरण आहे माझ्याकडे यासाठी. एक देवाचे सेवक असतात आणि ते असे गावोगावी जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन ते देवाचे वचन सांगत असतात, सुवार्ता सांगत असतात आणि ते खूप फेमस झालेले असतात त्या गोष्टीमध्ये. आणि एकदा त्यांना काय होतं की एका ठिकाणावरून फोन येतो आणि ते म्हणतात, ते तिकडून विचारतात की पास्टर तुम्ही फ्री आहात का अमक्या अमक्या संडेला, तर मग तुम्ही जर फ्री असाल तर तुम्ही आमच्याकडे या संडेला देवाचं वचन सांगण्यासाठी या. आणि मग ते पास्टर लगेच इमिजिएट कॅलेंडरमध्ये बघतात वगैरे आणि ते पाहतात आणि मग लगेच म्हणतात त्यांना की हो ठीक आहे, या संडेला मी फ्रीच आहे, त्या दिवशी तर मी तुमच्याकडे येऊन तो संदेश देवाचं वचन सांगेल. आणि मग हा फोन ठेवल्यानंतर त्या पास्टरसोबत एक त्यांचे मित्र असतात आणि मग ते मित्र त्यांना म्हणतात की पास्टर
तुम्ही कोणतंही डिसिजन देण्याच्या अगोदर देवाला एकदा विचारत नाही का प्रार्थना करून की खरोखर मी हे करू का? तर मग ते पास्टर म्हणतात की अं, का का विचारायला? कारण मी तर देवाचंच काम करतोय ना. देवाने सांगितले सुवार्ता प्रसार करा, वचन सांगा, आणि मी देवाचंच काम करतोय. त्यामुळे देवाला विचारायची काय गरज आहे असं. आणि असं म्हणून ते पास्टर खूप राग येतो. आणि ते ठरलेल्या दिवशी त्या ठिकाणी जातात, संदेश देतात. पण त्यांच्या मनातून ही गोष्ट कधीही जात नाही की खरोखर त्यांच्या जे मित्रांनी विचारलंय की तुम्ही देवाला विचारत नाही का? आणि मग ते प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी जातात, संदेश देतात, वचन सांगतात, पण तरी सुद्धा आहे ना त्यांच्या मनामध्ये कायम हे त्यांना अशी बोचतच राहतं ती गोष्ट की आपण देवाला विचारलं नाही. आणि मग नंतर काही दिवसांनंतर त्यांना ही जाणीव होती की खरोखर आपलं चुकलेलं आहे. आणि आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी जाण्याच्या अगोदर प्रार्थना केली पाहिजे, देवाला विचारलं पाहिजे की खरोखर या ठिकाणी मी जाऊ का? आणि देवाची इच्छा असेल तर देव निश्चितच मला त्या ठिकाणी नेईल. कारण की असं आहे की देवाचं वचन जे आहे ना ते वरतून खाली येणाऱ्या एका पाण्यासारखं आहे. आणि वरतून खाली येणाऱ्या पाण्याला आपल्याला मार्ग दाखवावा लागत नाही, तर ते आपल्या आप आपला मार्ग शोधतो. त्यामुळे ते वचन जे काही काम आहे देवाचं ते फक्त आपणच करू शकतो, दुसरे करू शकत नाही असं नाही. तर देवाची इच्छा जर असेल की एखाद्या ठिकाणी दुसरं कोणीतरी जाऊन वचन सांगावं, तर त्याकरता आपण हे गृहीत नाही धरलं पाहिजे की नाही देवाने ही गोष्ट मलाच सांगितली आणि मी ती करेलच, असं नाही. दुसरी एक माझ्याकडे उदाहरण आहे की हजबंड आणि वाईफचं. तर खूप वर्षांपूर्वी एक सत्य घटना आहे. खूप वर्षांपूर्वी असं होतं की एक मुलगा आणि मुलगी त्यांचं लग्न होतं. आणि ती जॉईंट फॅमिली असते, त्या मुलाची जॉईंट फॅमिली असते. तर त्या फॅमिलीमध्ये ज्यावेळेस लग्न होऊन ती मुलगी येते त्यावेळेस नवीन नवीन त्यांच्यामध्ये खूप भांडणं होतात. सासूचे, नंदांचे, सगळ्यांचे खूप भांडणं होतात आणि ते त्या सुनेला त्रास देत असतात. आणि मग ती मुलगी तिच्या नवऱ्याला कायम सांगते की मला या घरात त्रास आहे, असं तसं. आणि मग नवरा कामावरून घरी आला, जशी बायको सांगते तसं त्या मुलाचे आई वडीलही त्याला सांगतात, बहिणी सांगतात की तुझ्या बायकोचं आमचं पटत नाही, असं केलं तिने, असं केलं तिने, तसं केलं. आणि मग त्या त्रासाला कंटाळून त्या सगळ्यांमध्ये कायम भांडणं होत असतात. आणि मग ते ऐकून ऐकून नंतर नंतर तो नवरा त्या बायकोला मारायलाही लागतो. आणि मग खूप दिवस हे असंच चालतं. त्याचं तसं पाहिलं तर त्याच्या बायकोवर जीव पण असतो, पण आईचं, बहिणींचं, वडिलांचं ऐकून तो तिला नंतर मारायला पण लागलेला असतो. आणि मग त्यांचे खूप भांडणं होतात. आणि मग ती लेडीज तिच्या माहेरी निघून जाते. मग ती कितीतरी दिवस तिथंच राहते. नंतर ती कोर्टामध्ये केस टाकते त्या नवऱ्याच्या विरुद्ध. आणि केस पण चालते, हे चालते, पण केस चालत असताना पण तिथं जजच्या समोर सुद्धा त्यांचे खूप भांडणं होत असतात कायम. आणि मग जज ते सगळं जण बघतात आणि मग जज म्हणतात की एक काम करा, तुम्ही दोघं जण डिवोर्स घेऊन टाका. आणि मग नंतर त्यांचा काही दिवसानंतर डिवोर्स होतो. डिवोर्स झाल्यानंतर ही जी मुलगी आहे तिला एक प्रकारचा खूप धक्का बसतो. आणि मग ती काय करते की ती ज्यावेळेस तिच्या माहेरात राहायला लागते त्यावेळेस ती कंटिन्यू बायबल घेऊन देवाला अशी प्रार्थना करते की देव बाप्पा, तुझं वचन आहे ना की तुला सूटपत्राचा तिटकारा आहे, मग तू माझा डिवोर्स का होऊ दिला, माझं सूटपत्र का होऊ दिलं. आणि मग ती कायम देवाला अशीच प्रार्थना करत राहते. ती कितीतरी वर्ष जातात. तिचे आई वडील या दरम्यानच्या काळामध्ये तिचे आई वडील तिला म्हणतात की अगं तू दुसरीकडे लग्न कर, तिला चांगले स्थळं पण येतात. पण ती म्हणते की नाही, मला नाही करायचं. आणि ती कंटिन्यू देवाला हेच म्हणते की तुझं वचन आहे ना, मग तुझ्या वचनाप्रमाणे तू माझ्या आयुष्यात कर, तुझं वचन आहे ना, तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या आयुष्यात झालंच पाहिजे असं. आणि ती कायम देवाला विचारते की असं का, असं का. आणि ह्याच ती ज्यावेळेस प्रार्थना करत असते त्याच वेळेस दुसऱ्या साईडला तिचा जो नवरा असतो त्याचा पूर्ण हे लग्न वगैरे या सर्व गोष्टींवरून विश्वास उडालेला असतो. आणि मग तो अगदी व्यसनाधीन होतो. आणि मग त्याला दारू पिण्याचं वगैरे व्यसन लागतं. आणि मग तो खूप दारू पिणं आणि नंतर त्याला इतर काही लेडीज असतात त्याला एक नाद लागून जातो. आणि मग तो एक व्यभिचार करायला लागतो. त्याला जसं वाटेल तसं तो त्याच्या मनाप्रमाणे तो वागायला लागतो. आणि मग खूप वर्ष असं जातात. आणि ही जी मुलगी आहे ती पण कंटिन्यू देवाला हीच प्रार्थना करत असते की माझं सूटपत्र का झालं, माझं डिवोर्स का झाला, असं का केलं देवा तू.
ती कंटिन्यू हे प्रार्थना करत असते. आणि अशा या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वर्ष निघून जातात. आणि एकदा काय होतं की तो जो तिचा नवरा आहे त्याच्या कंपनीमध्ये एक ॲक्सिडेंट होतो. त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याचे दोन्ही डोळे जातात आणि मग दोन्ही डोळे गेल्यानंतर तो एकदम म्हणजे पश्चाताप त्याला होतो आणि आपण ज्या ज्या चुका केल्या त्या सर्व त्याच्या लक्षात येतात आणि मग तो नंतर त्याच्या बायकोकडे परत येतो. जिला त्याने सोडलं आहे तिच्याकडे तो परत येतो आणि मग तिला सुद्धा खूप आनंद होतो की माझा नवरा परत आला. आणि मग ते दोघं जण एका पास्टरकडे, एका चर्चमध्ये जातात पास्टरकडे आणि मग ते पास्टर त्या दोघांचं परत लग्न लावून देतात. आता नंतर मग असं होतं की ती नवऱ्याच्या त्या अंधपणासाठी देवाकडे प्रार्थना करते. तर देव तिची प्रार्थना ती देखील प्रार्थना देव ऐकतो. आणि नंतर असं होतं की तो ज्या वेळेस फक्त बायबल हातात घेईल आणि बायबल वाचायला लागेल त्यावेळेसच त्याला दृष्टी येते. जसं बायबल बंद केलं की त्याची दृष्टी परत जाते. तर देव हा खूप मोठा चमत्कार त्यांच्या आयुष्यामध्ये देवाने केलेला असतो. तर या उदाहरणामधून आपण एक बघू शकतो की त्याच्या पत्नीने देवाला विचारलं की तू असं का केलं, असं का केलं. तर तिने ज्यावेळेस त्यांचे भांडणं होत होते, ज्यावेळेस ती कोर्टात गेली त्या अगोदर तिने प्रार्थना केली नाही आणि देवाला विचारलं नाही की देव बाप्पा खरोखर मी कोर्टामध्ये जाऊ का, मी सूटपत्रासाठी अप्लाय करू का. ते तिने केलं नाही. नंतरही ज्या वेळेस त्यांचा डिवोर्स झाला त्यावेळेस देवाची इच्छा समजून तिने ते सर्व ॲक्सेप्ट केलं नाही. तर उलट ती देवाला प्रश्न विचारत राहिली की असं का. तर आपल्याला देवाला कोणताही प्रश्न विचारण्याचा अधिकार देवाने दिलेला नाही. तर देवाची इच्छा समजून आपण सर्व काही ॲक्सेप्ट केलेलं पाहिजे. आणि खरोखर मी आज माझ्यासकट मी सर्वांना म्हणेन की आपणही जे प्रार्थना करतो त्यामध्ये आपण हेच मागितलं पाहिजे की आपल्याला कुठेही अवघड नाही वाटली पाहिजे ही गोष्ट की असं कसं मी म्हणू की देवा तुझ्या इच्छेप्रमाणे कर. तर आपण सगळ्यांनी कोणतीही गोष्ट कोणत्याही गोष्टीबाबत कोणती शंका न बाळगता प्रार्थनेमध्ये कायम हेच म्हटलं पाहिजे की देवा जर तुझी इच्छा असेल तर तू हे कर, तुझी इच्छा असेल तर तू हे आम्हाला दे. कारण की देवाचं हे वचन आहे मत्ते 7:9 आणि 10. आपला पिता आहे, देवाचं वचन आहे की असा कोणता पिता आहे की आपल्या मुलाने भाकर मागितली असता त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला असेल तर साप देईल, असं वचन आहे. तर मग तुमचा स्वर्गीय पिता हा तुम्हाला किती छान कितीतरी चांगल्या देणग्या देईल असं देवाचं वचन आहे. आणि म्हणून मी सर्वांना म्हणते कारण की काय आहे की आपण काय मागतो, आपल्याला जे चांगलं वाटतं ते आपण देवाला मागतो आणि देव आपल्याला काय देतो, जे आपल्यासाठी चांगलं आहे ते देव आपल्याला देतो. या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. आणि म्हणून मी सर्वांना आज विनंती करते की प्रत्येकाने देवाची इच्छा आहे हे समजून जर मानलं तर नक्कीच आपला देवावर विश्वास जो आहे तो अधिक बळकट होईल, अधिक वाढेल. तर देवाच्या नावाला मी खरोखर धन्यवाद देते आजच्या या संदेशाबद्दल. आणि आता आपण एक छोटीशी प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा देव बाप्पा, आभार आणि उपकार मानते देव बाप्पा की खरोखर या भक्तीचा ताबा तू घेतलास, या भक्तीमध्ये तू हजर राहिलास आणि सर्व काही गोष्टी, सर्व काही गीत गायन वचन तू आशीर्वादित केलंस म्हणून तुझे आभार उपकार मी मानते देव बाप्पा. खरोखर इथून पुढचा वेळ देखील तुझ्या पवित्र हातामध्ये देते आणि ही लहानशी विनंती धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि पवित्र नावात मागते म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन.